वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मानलियाळी अनवरत भूमंडळे भेटतू या होता. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुंतं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नित्य नियमाप्रमाणे तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची सेवा हे मौलीचं पसायदान. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या तिसऱ्या ओवीचा काहीतरी आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूंच्या समोर हा ग्रंथ ठेवून पसायदान मागितलेलं आहे. गुरु महाराज, मला कशाची अपेक्षा आहे, मला काय काय पाहिजे त्याची यादी देत असताना द्यायचं असेल तर असं द्या, खळ लोकांचा खळपणा जावो, त्यांच्या ठिकाणी सत्कर्माविषयी प्रेम निर्माण हो, भूतांच्या ठिकाणी परस्पर जीवांच्या ठिकाणी मैत्री निर्माण हो. नुसती मैत्री, कोरडी मैत्री नको, तर ती मैत्री पारमार्थिक प्रेमाने ओथंबलेली असावी. त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक प्रेम निर्माण व्हावं त्या मैत्रीच्या संबंधातून. म्हणून ती मंगलमय मैत्री असावी की ज्या मैत्रीतून अशुभ काहीही निर्माण होऊ नये. आता बऱ्याच मैत्री अशा असतात की शेवटपर्यंत जात नाही, मित्रपणा टिकत नाही. तीच मैत्री टिकते की ज्या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रापंचिक स्वार्थ नसतो. स्वार्थ आल्याच्या नंतर मैत्री संपुष्टात येते, प्रेम संपुष्टात येते, किंवा प्रेमापोटी केलेली मैत्री टिकत नाही. कुठला तरी हेतू मनात धरून जर एखादा प्रेम संबंध असेल किंवा स्नेह निर्माण झालेला असेल तर त्या प्रेमाच्या उत्पत्तीमध्ये किंवा नाशामध्ये त्या मैत्रीचा विनाश किंवा उत्पत्ती असते. आपण पाहतो की प्रेमाच्या ठिकाणी लोभ निर्माण झाला मोह निर्माण झाला तर ते प्रेम टिकत नाही. महाराज म्हणतात प्रेम असं असतं, मैत्रीलाच उद्देशून आपण प्रेम असं हे करू, शब्द उच्चार करू. खरं तर हे प्रेम, एकमेकाविषयीचं प्रेम, खरं प्रेम असतं ते बोलता येत नाही, सांगता येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता, बोलता येत नाही त्याच्याविषयी, त्याला सांगता येत नाही, त्याला आकार नसल्यासारखं येते. अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव, त्या प्रेमाचा अनुभव घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे गवळणी भगवान श्रीकृष्णावर प्रेम करायचे,
9व्या अध्यायात सांगितलं की भक्ती कुठल्याही रूपाने होऊ शकते, प्रेमाने किंवा विरोधाने. लोभानेही भक्ती, आपण भक्ती करतो बहुतेक लोभाने करतो. आपल्या भक्तीत मोह असतो. कारण भक्तीची जी व्याख्या किंवा समाजात जे भक्तीचं स्वरूप मांडलं गेलं, बहुतेक 99% 99 लोकांना असं सांगितलं भक्तीविषयी की भक्ती ही काहीतरी प्राप्तीसाठीच केल्या जाते, काहीतरी मिळवण्यासाठी केल्या जाते, म्हणून ती भक्ती असते. जे बऱ्याचशा लोकांची धारणा अशी आहे की देवाकडे जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं ते काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी. काहीतरी म्हणण्यामध्ये माझा अर्थ आहे की प्रापंचिक वस्तू किंवा प्रापंचिक काहीतरी मिळवण्यासाठी देवाकडे जायचं असतं. एखाद्याला म्हणलं चला जाऊ पंढरपूरला, तर म्हणतं कशाकरता जायचं, सगळं आहे, हां बायको आहे, पोरं आहेत, पोरं चांगले आज्ञेत आहेत, संपत्ती आहे, घर आहे, दार आहे, सगळं काही भरभरून आहे, अजून काय मागायला जायचं देवाकडे. म्हणजे त्याचा उद्देश असा आहे की देवाकडे काही मागायलाच जावं लागतं. बऱ्याचशा लोकांची भावना अशीच आहे. पण काहीच मागण्या वाचून भक्ती होत असते. ती भक्ती जी असते ते निर्भीड असते, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो किंवा मोह नसतो. अशी जी भक्ती असते ती भक्ती किंवा तसं प्रेम या सगळ्या लोकात निर्माण व्हावं अशी मौलींची इच्छा आहे. मौली ज्यावेळेस देवाकडं मागतात तर ते मौलीचं मागणं काही अलौकिक आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. आपल्याला न समजण्यासारखं मौलीचं मागणं आहे. काल मी बोलता बोलता म्हणलं होतं की पंढरपुरात नेईन गुढी आवडतं, की प्रेम झालं देवाविषयीचं. की त्या देवाविषयी बोलत असताना मौलीचे जर पांडुरंगाविषयीचे अभंग बघितले तर ते अभंग पहिलं म्हणायला आणि पाठ करायलाच नको वाटतात. अभंग मौलीचे अभंग पाठ करण्यासाठी अवघड आहे. आणि काही ठराविक अभंग लोकांनी पाठ केलेले तेवढ्यावरच चाललेलं आहे मौलीचं. हां तुझी अनुवाही लगा देवराया बहु आवडसी जीवापासून आहे. बरेच लोक मी असे बघितले की बहु आवडसी देवापासून या असं म्हणतात. जीवापासून या माहीतच नाही. म्हणजे जीवा, माझ्या जीवापेक्षा तू मला जास्त आवडतोस. हां कुणाचं तरी वाक्य आहे की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आचार्य म्हणतात की जीवापेक्षा माणसाला जास्त काही आवडत नाही. प्रत्येकाला काय प्रिय असं विचारलं तर माणसं म्हणतात की आपला जीव आपल्याला प्रिय आहे. हां आता ह्या 5-6 महिन्याच्या काळात स्वतःचा जीव किती प्रिय आहे हे खूपच नजरेला आलं. हां बरेचसे पेपरला किंवा टी व्हीला असं बघितलं की एकाने आपली आई नेली दवाखान्यामध्ये, कोणले कोरोनाची लागण झाली. हो काय हरकत नाही, दवाखान्यात नेलं, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह रिपोर्ट मग ते ॲडमिट करताना त्या डॉक्टरकडेच 5,000 रुपये देऊन टाकले. ते साहेब झाली चांगली तर पाठवा घरी, पण जर चांगली नाही झाली तर हे 5,000 रुपये सगळा क्रियाकर्म करून टाका, आम्हाला फोनवर सांगा, आम्ही काही येणार नाहीत. बऱ्याच बायकांनी नवऱ्याचं अंत्यदर्शन केलेलं नाही. म्हणजे ते देतच नव्हते प्रेत आपल्या ताब्यात, अजून बी देत नाहीत. करोना झाल्याचं माणसाचं प्रेत आपल्या ताब्यात ते देत नाहीत. पण जरी दिलं तर आपण त्याचा अंत्यसंस्कार करायला पाहिजे ना. आपण असं वाचलं आहे की मोहापोटी प्रेत, समजा एक मोठ्या माणसाचं प्रेत दिलं ताब्यात आणि सांगितलं की गेल्या गेल्या अंत्यविधी करा, घरी नेऊ नका वगैरे. काय मोहापोटी दर्शन घ्यायचं म्हणून पायावर पाणी तरी टाकावं म्हणून पायावर पाय मोकळे केले आणि पाणी पायावर टाकून काही पूजा करून दर्शन घेण्यासाठी घरातले लोक 19 लोकांना त्या दिवशी लागण झाली ना. हां मग का घ्यायचे अंत्यदर्शन तरी का घ्यायचं.
असं जर 19 किंवा घरातल्या माणसाचं किंवा परिसरातल्या सगळ्या माणसाचं जीवन धोक्यात येत असेल तर ते नाहीतरी मेलेलंच आहे. नाहीतरी आता काय होणार आहे? त्या माणसाला समजणार आहे का माझं अंत्यदर्शन घेतलं आहे, माझी पूजा केली, मी एवढं कमवलेलं आहे? काही होणार नाही. पण माणसाला स्वतः इतकं काहीच आवडत नाही, हा मुद्दा आहे. स्वतःपेक्षा जास्त काहीच आवडत, स्वतः किती कुरूप असू द्या, विद्रूप असू द्या, ठेंगणा असू द्या, कसला तरी असू द्या, नाकाला मशीने पाय दिलेला म्हणा, पण तेच मशीने पाय दिलेलं नाक मनुष्य पुन्हा पुन्हा आरशात बघत असतं आणि म्हणत असतो माझ्या इतकं सुंदर कुणीच नाही. आपण त्या वानर मादीचं उदाहरण ऐकत असतो. बिरबल बादशहाची गोष्ट आहे. त्याला काय बिरबलाने विचारलेलं असतं, राजाने विचारलेलं असतं बिरबलाला, माणसाला सर्वात जास्त काय आवडतं? बिरबल म्हणतो स्वतःचा जीव आवडतो. राजा म्हणतो चूक आहे. कसा काय जीव आवडतो? ती माकडीन बघ 3 पिलाला घेऊन या झाडावर त्या झाडावर उड्या मारते, ती पिलाला कुठे सोडत नाही. याचं तुम्हाला उत्तर देईन मी. आणि मग हौद बांधल्या जातो, त्यात माकडीनीला पिलासहित सोडल्या जातं, मग त्यात पाणी सोडलं जातं. जसजसं पाणी पांगत असतंच ती आपली त्या पिलांना वर घेत चालते. मांडीवर पाणी आलं मग उभा राहते, कडेवर घेऊन उभा राहते. कमरेपर्यंत पाणी आल्यावर ते खांद्यावर घेते, खांद्यापर्यंत पाणी आल्यावर डोक्यावर घेते. राजा तो म्हणतो बघ 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 पिलं आवडतात त्याला किती. आणि ज्यावेळेस नाका तोंडात पाणी चाललं त्यावेळेस डोक्यावरची पिलं घेऊन खाली पायाखाली दाबते आणि त्याच्यावर उभा राहते, वर वाचण्याचा प्रयत्न करते. जीव स्वतःचा वाचवण्यासाठी धडपड करतो मनुष्य, आहे का नाही? तर जीवापेक्षा जास्त काही आवडत नाही माणसाला. म्हणून मौलिद आपल्या गुरुरायाकडं, आपल्या गुरु महाराजाकडं प्रार्थना करतात की सगळ्याला सगळ्याची आवड निर्माण होते आणि ते पारमार्थिक मोहापोटी झालेलं प्रेम नको किंवा तशी मैत्री नको. असे एक मंगलमय मैत्री असावी त्यांच्यामध्ये, शुभ मैत्री असावी, शुभ मैत्री असावी. त्या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारच्या मोहाचा त्याला वास यायला नको, अशा प्रकारची. म्हणून मंगलमय मैत्री होण्यासाठी वर्षत सकळ मंगळे, सगळ्या ठिकाणी मंगलाचा वर्षाव होऊ दे, वर्षाव होऊ दे. मंगलमय मैत्री काय असते? मंगलमय मैत्री काय असते? किंवा मंगलमय प्रेम कसं असतं? आता जे आपण आत्तापर्यंत 10-15 मिनटं प्रेमाचा विचार केला ते मोहापोटी निर्माण झालेलं प्रेम असतं. मग मंगलमय प्रेम कसं असतं? शुभ प्रेम कसं असतं? की ज्याच्या अंतकरणात प्रेम करत असताना ईश्वराची मूर्ती अंतकरणात उभी राहावी, त्या प्रेमापोटी ईश्वरावर कायमची निष्ठा असावी. ती निष्ठा कशानेही ढळू नये. आणि एकाच्याच नाही तर हे अशा प्रकारे ईश्वराला किंवा ईश्वरावर प्रेम करणारे अशाचे टोळकेचे टोळके तयार व्हावेत गल्लोगल्लीने. आता जसे दारुड्याचे किंवा मारामारी करणाऱ्याचे टोळके असतात ना, गँग, मुळशी पॅटर्न बघितला ना? तरडे हे काय ज्यांच्या ते तरडेच्या गावचे आहे ते. तो आहे ना तरडे, यांच्या गावचं नाव आहे तर माळेगाव नाला काय म्हणते. मारामाऱ्या करणाऱ्याचे टोळके खूप आहेत. आता हे कंपन्या आहेत ना, कंपन्या तेवढे टोळके आहेत, टोळके. कंपन्या बघितल्या ना, कुठली कंपनी, टाटा कंपनी, तेवढं एक 15,000 लोकांचं टोळकं आहे, एक सारखा व्यवसाय करणारे माणसं. काय सांगत होतं? मैत्रीच्या पुढं त्या मैत्रीचं रूपांतर, त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हावं, तर प्रेम पारमार्थिक असावं. भगवंतावर प्रेम करणारे टोळके निर्माण व्हावेत, त्याला मंगलमय मैत्री म्हणायची. राधाकृष्णाच्या प्रेमाला गालबोट लावणारे बरेच मोठे मोठे माणसं झाले. ज्यांना समजलं नाही ते गालबोटच लावणार.
उद्धवाने पण गालबोट लावलं, तुम्ही काय बाकीच्याचं सोडून द्या. उद्धव भगवंताच्या रात्रंदिवस चरणाजवळ राहणारा, भगवंताने ज्याला भागवताचा उपदेश केला, हे उद्धव ते म्हणजे कृष्ण असं कसं तुमचं काय काय त्यांना समजत नाही का? हां, आणि इतकं प्रेम होतं तर ते गवळणी तुझ्याबरोबर का नाही इकडं आल्या? बरंचसं काही संवाद आहे त्यांचं, बाकी तुम्हाला सगळं सांगायचं नाही. एवढंच सांगायचं की गवळणीचं जे प्रेम होतं, नारदाला जर भक्ती कशी असावी याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर जगात कुठलंही उदाहरण सापडू नये. यथा हृदय गोपिकांना नारदाला भक्ती कशी असावी म्हणून सांगण्यासाठी जे सांगावं वाटलं, उदाहरण घ्यावं वाटलं, जगात कुठलं दुसरं उदाहरणच मिळत नाही. मला तर असं म्हणायचं आहे की जगभर नारद फिरले, कुठंही सापडलं नाही. आणि स्थिरावले थोडं, गोकुळात आल्याच्या नंतर थांबले वृंदावनाच्या तिथं यमुनेच्या तीरावर थांबले आणि त्या गवळणीची भक्ती बघितली. भगवान श्रीकृष्ण गेलेले होते, तिथून निघून गेलेले, मथुरेत गेलेले होते. भगवंताने आपला जो मोर्चा वळवला, भगवंताचं कृष्ण अवताराचं एक वैशिष्ट्य आहे बघा तुम्ही, परत त्यांनी मागं वळून नाही बघितलं कुठेच, परत मागे वळून नाही. आणि अवघा खेळची मोडून गेला, सगळंच संपून गेला शेवटी. मला सांगायचं आहे असं की प्रत्येकात राहिला, पण किती जणांनी ओळखला? मी तर म्हणतो कौरवाचा उद्धार होण्यासाठी बाकी त्यांना काही भक्ती करायची गरज नव्हती, काहीच करायची गरज नाही ना. आता जर आपण हा कोण गजेंद्र आणि नक्र याच्या गोष्टीतलं उदाहरण जर घेतलं तर गजेंद्राला एवढा त्रास देऊन गजेंद्राचा उद्धार करून जात असताना त्याने हत्तीच्या पायाला पकडलेला होता, तसाच ओढला होता गजेंद्राला. त्याचा उद्धार करून जात असताना नक्राने विचारलं, कुठं चाललास? म्हणजे माझ्या भक्ताचा उद्धार करून त्याला घेऊन चाललं, आणि माझा का नाही? तू दुष्ट आहेस, माझ्या भक्ताला त्रास दिलास, तुझा कसा उद्धार आहे? मग ते सगळे शास्त्रातले वचनं मोडून टाका म्हणले, खोडून टाका, जाळून टाका म्हणले. काय? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते, याचा अर्थ काय लावायचा? मी तुझं तोंड पाहिलं आहे आणि माझा उद्धार होणार नाही, हे काय याला काय? तुझ्याकडे काही पुरावा आहे? संतांनी जे सांगितलं ते खोटं आहे का? संतांनी काय सांगितलं आहे? कोटी ब्रह्महत्या, मी तर कोटी ब्रह्महत्या नाही केल्या, मग माझा उद्धार काय नको आहे? या न्यायाने जर आपण वकीलपत्र त्या नकराकडे दिलं तर सगळ्या कौरवाने कृष्णाला बघितलेलं होतं. मला काय कोणी पाहिलं नव्हतं, दुर्योधनांनी. हां, एवढं म्हणता येईल की धृतराष्ट्राला बघताच येत नव्हतं, जन्मांध होता तो. पण ज्ञानचक्षु तर, प्रज्ञाचक्षु तर होते त्याच्या ठिकाणी, बघण्याच्या बघायला की कृष्ण काय काय करू शकतो हे त्याला माहिती होतं. तो म्हणायचा, कृष्णा इतका चमत्कारी दुसरा कोणी नाही, त्याला काय करायचं आहे आमच्या भावकीमध्ये डोकं नाक खुपसून? काय करायचं आहे त्याला? आमचं आम्ही काही करू. अर्जुन म्हणतो ना युद्ध करायचं नाही, सोडून द्यायचा विषय, कशाला त्याला सांगतो परत युद्ध करायला? हे कोण सांगत होतं? संजय सांगत होता हस्तिनापुरात थांबून धृतराष्ट्राला. हे अर्जुन म्हणतो नको युद्ध, पण कृष्ण म्हणतो खरंच मारून टाकायला. तो ते तळतळून बोलायचं तिथं राजवाड्यामध्ये की ह्याला काय करायचं. म्हणजे वैराची भक्ती त्याच्याकडून घडली असेल मला वाटतं, जी रावणाने केली, जी कंसाने केली, ती त्याने बी केली, म्हणायला काय हरकत नाही. दुर्योधनाने वैर नावाची भक्ती केली. हा, वैर भक्तीचं बी किती अग्रगण्य स्वरूप असतं ते आपल्याला कंसाच्या रूपाने बघायला मिळतं. कंस हा रात्रंदिवस देवाचं वैर रूपाने चिंतन करत होता, नाही का? हां, बसताना, उठताना, झोपताना, खाताना, फिरताना, कुठेही काहीही करताना त्याला वाटायचं आता कृष्ण येईन. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. हा, कृष्णमय झाला. तर हे अशा प्रकारचं जे स्वरूप आहे, अशा प्रकारची जी मंगलमय मैत्री आहे, मंगलमय मैत्रीचं नाव भक्ती आहे, दुसरं काय? हां,
ते भक्तीचं स्वरूप सांगताना प्रतिदिनम वर्धमानम, प्रत्येक दिवसाला वाढत जाते, तिला भक्ती म्हणतात. आपण तर म्हणतो गेलता ना आता एकादशीला, परत काय जायची गरज आहे? हां, याला प्रतिदिनम वर्धमानम नाही म्हणता येत. हां, दिवसेदिवस वाढत जाते, तिला भक्ती म्हणावी. दुसऱ्याचा कुठल्याचाही आश्रय घेत नाही, आश्रय घेत नाही कोणाचा, दर दिवस वाढत जाते. त्याच्याशिवाय जीवाला दुसरी काही आठवच नसतो. अशा प्रकारच्या लोकांची मांदियाळी निर्माण होऊ. माऊली किती, माऊलीचं बोलणं किती व्यापक असतं. हां, परवा पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, एका मुसलमानालाही असं वाटावं की कोण तो म्हणतात की ते हिस्ट्रीकार म्हणतो तो, त्याला ते मराठीतले शब्द येत नाहीत त्यांना. हिस्ट्री लिहिणारा म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिणारा. आता ज्ञानेश्वरी हिस्ट्री नाही, त्याला काय माहिती हिस्ट्री काय असते, आत्मचरित्र काय असतं आणि आत्मज्ञान काय असतं. आत्मचरित्र वेगळं, आत्मज्ञान वेगळं. आत्मचरित्र बी कोणाचं बी होऊ शकत नाही. काय आत्मचरित्र असणार? स्वतःचं जरी चरित्र लिहायचं ठरलं तर त्याला बी बरंचसं काही करावं लागतं. गांधीजींचं आत्मचरित्र म्हणता येईल. हे जे मोठे मोठे देशभक्त होऊन गेले ना, त्यांचं आत्मचरित्र म्हणता येईल, त्यांचं आत्मचरित्र गाताही येईल. पण सर्वसामान्य माणसाचं काय आत्मचरित्र असतं? म्हणलं लिहा, बसा तुमचं आत्मचरित्र लिहायला. तो बसला लिहायला आणि विचार करायला लागला. आपल्या 80 वर्षाच्या काळामध्ये सकाळी उठणे, बाहेर जाणे, तिकडून येणे, दात घासणे, चहा पिणे, पोरांना 10-5 शिव्या देणे, जेवण करणे, शेतीत जाणे किंवा कामावर जाणे, तिकडून येणे, फ्रेश होणे, चहा पिणे, जेवण करणे आणि झोपणे. त्याच्या पुढं किती वाक्य झाले? काय आत्मचरित्र लिहिणार? काय त्यांच्या त्या ठिकाणी आत्मचरित्र लिहिण्यासारखं काय आहे? ते आत्मचरित्रच तयार होऊ शकत नाही तर चरित्र कसं तयार होईल? जे पवित्र असतं त्याला चरित्र म्हणतात, जे पवित्र असतं. हां, आणि जे पूर्ण दुसऱ्याच्या उद्धारासाठी ज्यानं जीवनभर काम केलेलं असतं किंवा देह झिजवलेला असतो त्याला चरित्र म्हणतात. अत्यंत पवित्र असतं, कुठेही गालबोट लावण्या इतकं त्याला जागा नसते. म्हणून आत्मचरित्र वेगळं आणि या पद्धतीने बोललेलं आपण जे पारमार्थिक चरित्र असतं किंवा संतांचं जे चरित्र आहे ते वेगळं. आणि त्याच्यापेक्षा यात कुठेही कथा, दंतकथा, भाकड कथा ज्ञानेश्वरीत आलेलं नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, पुराणाचा एखादा पुरावा असेल तर 2 शब्दात सांगून माऊली पुढे गेले. असलं काही नाही. निव्वळ प्रत्येक शब्दात माणसाच्या उद्धाराची गोष्ट आहे, जगाच्या उद्धाराची गोष्ट आहे. अक्षरांमध्ये तळमळ आहे. नुसती गोष्ट सांगणं त्याच्याविषयी तळमळ असणं यात खूप फरक आहे. म्हणून जगाच्या उद्धाराची रात्रंदिवस बाळगलेली जी काळजी आहे, जी तळमळ आहे, ती ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणून एवढा मोठा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहून श्रीगुरूला प्रसन्न करून घेऊन माग म्हटल्याच्या नंतर त्या मागण्यामध्येही जगाचा उद्धार असा. ठीक आहे ना? मागण्यामध्ये पण आता मी मौलींना म्हणायचं की मौली, तुम्ही एवढा ग्रंथ लिहिला आहे ना तुम्ही आता जगाच्या उद्धारासाठी, परत श्रीगुरूंना मागायची काय गरज आहे? जगाचा उद्धार करा म्हणून. ईश्वरनिष्ठांचे हे सगळं जग भक्त व्हावं, त्यांनी भक्ती करावी, हे भगवंताचं गुणगान, परत मागण्यात बी याची काय गरज आहे? काय गरज आहे? आपल्याला कसं वाटतं? हे एवढं मोठं इथून पाठीमागचं हे एवढं आता 2-4 शब्द स्वतःसाठी काहीतरी बोला.
माऊली म्हणले हेच संपूर्ण जग म्हणजेच माझा देह, हे विश्वाचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. विश्व घर आहे आणि असं ज्याच्या बुद्धीत स्थिर झालेलं आहे, ऐशी मती जयाची स्थिर. पुढे लिहितात की पुढचं अर्ध टोक खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यावर अगोदरच्या 2 टोकाचा अर्थ संभवणे आहे. किंबहुना फार काय सांगावं तर चराचर आपणची झाला म्हणून विश्वाची माझे घर. आपणच चराचर झाला म्हणून ऐशी मती जयाची स्थिर. पुढच्या टोकाला खूप महत्त्व आहे. पुढच्या टोकावर मागचे 2 टोकं आधारित आहेत. म्हणून सगळ्या जगामध्ये, सगळ्या यच्चावत भूलोकामध्ये मंगळाचा वर्षाव व्हावा. आता जे 2-3 दिवसापासून वर्षाव होतोय सारखा, नुसत्या बातम्या. आता कोरोनाच्या बातम्या कमी पडल्या. कोरोनाच्या बातम्या कमी पडल्या. इकडं पाणी शिरलं, इकडं धरण फुटायला आलं, इकडं घरात पाणी गेलं, इकडं ते कुठंतरी इतकाला पाण्यात माणसंच नाचत होते, तेवढंच बुडलं होतं पाण्यात, भजन करत होते पाण्यात एवढ्या. वर्षाव, सततधार, मुसळधार. मुसळधारला त्यांनी आता सततधार, हे मुसळधार म्हणजे ढगफुटी. बरं का, मुसळधार म्हणजे काय? ढगफुटी. त्यालाच आता संततधार म्हणतात. ते सततधार, सारखं फिर चालूच, बंदच नाही ते. तसं मंगळाचा वर्षाव कायम व्हावा, मंगळाचा वर्षाव व्हावा. मंगळाचा वर्षाव होणं फार महत्त्वाचं आहे. कुठेही अमंगळ असता कामा नये, विटाळ असता कामा नये, अपवित्र असता कामा नये. अपवित्रातून तर सगळं घडतं ना. अपवित्रो पवित्राणाम, आहे का नाही? परमय्यो महत्यज परमय्यो महत्तपः. त्याच्या अगोदर काय? मंगलम मंगलानांच पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम. ते देवाच्या बाबतीत आहे. मंगळाचा मंगळ साठा, किंवा मंगळालाही मंगल करणार तो देव आहे. मंगल करणं हा एक वेगळा भाग आहे. आणि त्या मंगळाला जर मंगलाची आवश्यकता पडली, मंगळ जे असतं, पवित्र जे असतं, ते पवित्राला माऊली म्हणतात कधीतरी पवित्र होण्याची गरज पडते, आहे की नाही? त्यावेळेला आता काय करायचं? त्यावेळेस समाधान असतं, त्या समाधानाचं बी समाधान बिघडतं कधी कधी. सगळे माणसं समाधानाच्या पाठीमागे लागले. समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. समाधानाच्या पाठीमागे लागले. समाधान दिलं सगळ्याला, पण आता समाधानच उदास झालं. समाधान काय झालं? उदास झालं. आता समाधानाने उदास झाल्याच्या नंतर त्याचं समाधान होण्यासाठी त्याने कुठे जावं? समाधानाचं समाधान होण्यासाठी त्याने माऊलीकडे जावं. कुठं जावं? दुसरीकडे कुठं त्याला जागा आहे? ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. जिथं समाधान रमल्या जातं, समाधानाला औदासिन्य निर्माण झाल्याच्या नंतर ते समाधान आपल्या स्वतःच्या समाधानासाठी जे जागा शोधित जातं, जगभर ठिकाण शोधत जातं, ते ठिकाण म्हणजे त्याला दुसरीकडे कुठंच सापडत नाही. माऊलीच्या दारात जातं, नतमस्तक होतं, साष्टांग दंडवत घालतं. जसं काल आपल्या माननीय पंतप्रधानांनी दंडवत घातला रामाच्या तिथं जाऊन, पहिला दंडवत घातला. रामाच्या पायरीला डोकं टेकलं, साष्टांग दंडवत घातला. त्याप्रमाणे माऊलीच्या ठिकाणी काय कमी? माऊलीच्या ठिकाणी बाकीच्या नंतर, माऊलीच्या नंतर संतांनी जे वर्णन केलंय माऊलीच्या नंतरच्या संतांनी, ते वर्णन करून फार वर्णन केल्यावर म्हणतात माऊलीचं काहीच बोलता येत नाही, माऊलीबद्दल बोलायचंच नाही. आणि इतकं बोलले ते, ही बोललो पण नाही समजत पुढं काही कसं काय बोलायचंय. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ हा आपला अभंग ऐकून गावंढळ लोक हसतात.
मी गावंडळ त्यांना म्हणतो की जे अक्षरशत्रू असतात ते गावंडळ नाही, ज्यांना परमार्थातलं ज्ञान नाही ते गावंडळ. मग तो हे इकडे शिक्षण किती घेतलेलं असू दे, हां शालेय शिक्षण मोठं किती असू दे. बऱ्याच लोकांच्या पंक्तीला बसलेलं जाऊन चांगल्या चांगल्या म्हणजे क्लास 1च्या पुढं जे असतात ते, हां त्यांना यातलं काही समजत नाही, परमार्थातलं काही समजत नाही. परमार्थातले अक्षरशत्रू एवढ्या PhD करून, PhD फिलॉसॉफीवर PhD करणारे, ह्याच्यावर तत्त्वज्ञानावर PhD करणारे, त्यालाच तत्त्वज्ञान समजत नाही. ते विचारतात काय असतं, काय असतं म्हणलं. मला तर तुम्ही ज्ञानेश्वरीवर PhD केली तुम्हाला समजत नाही. अहो तेवढ्या पुरतंच केलं तर आम्ही, आम्हाला पुढं नाही समजत काय तर. आता काय बोलावं, इतकं चुकीचं बोलतात स्टेजवर उभा राहून. बरं तिथं असं असतं की त्याच्याविषयी कोणालाच काहीच कळत नसतं म्हणून त्याचं बोलणं त्याचाच जातं आहे ना. आपल्यासारखा एखादा असला तर लगेच पकडतो, हे असं कसं काय. तर म्हणतो नंतर बोलू आपण, नंतर आपण चर्चा करू या विषयावर. म्हणजे अशी अवस्था ज्या वेळेला होते, खरं तर परमार्थिक माणूस किंवा आत्मज्ञानाच्या किंवा उद्धाराच्या मार्गाला जो त्या रस्त्याने वाटचाल करत असतो तो सर्वच शिक्षित आहे आणि सुशिक्षित आहे. सुशिक्षित कोणाला म्हणायचं, पारमार्थिक माणसाला सुशिक्षित म्हणायचं, कारण तो उद्धाराच्या मार्गावर चालत असतो. तो भक्ती कमवतो, हां वैराग्य कमवतो, ज्ञान कमवतो. भक्ती वैराग्य ज्ञान किंवा भक्तीच्या पोटी जे हे जन्माला येतात पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. किंवा भक्तीच्या पोटी बोधपुत्र निर्माण होतो. भक्तीच्या पोटी बोधपुत्र निर्माण होतो आणि तो बोधपुत्र निर्माण झाल्याच्या नंतर याच्या जीवनाचं कल्याण होतं. म्हणून एवढं आपल्या संतांनी आत्मज्ञान सगळं काही लिहून ठेवलं. परंतु आपण म्हणतो ना 4 पुरुषार्थ. काय 4 पुरुषार्थ? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्षाच्याही पुढे भक्ती आहे, मोक्षाच्या पुढे भक्ती आहे. कारण हे भक्ती केलेल्या माणसांना गुरुवरी सांगत असतात. आत्ता तुकाराम महाराज वैकुंठात कीर्तन करतात, त्यांचं कीर्तन चालूच आहे, बंद नाही. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरची वारी चालूच आहे, माऊलींची सगळ्यांचं चालूच आहे ते. बरं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अंतिम एक टप्पा गाठला की तिथं शिक्षण बंद होत आहे, बंद होत आहे ना. आता झाले तुम्ही कलेक्टर झाले, जावा आता कामाला. हां झालं. कलेक्टर कशा करता झाले, काय नाही थोडं पैसा आणि डॉक्टर MD, हां वकिलातलं पार बॅरिस्टर फेरिस्टर सगळे झाले, कुठं सगळं कमवून घेतलं. मग तिथं त्याला कुठेतरी अंत आहे. पण भक्ती अशी आहे की 4 पुरुषार्थाच्या सिरी भक्ती जैसी. 4 पुरुषार्थ कमवल्याच्या नंतर मग तो भक्ती सतत रममान असतो. भक्ती टाकायची नाही, भक्ती टाकायची. किती ज्ञान होऊ द्या, केवढा ज्ञानी असू द्या, त्यांनी भक्ती करायचीच असते. आम्ही स्वामींना विचारायचो, स्वामी आता तुम्ही तर दंडी संन्यासी आहे का नाही, दंडी संन्यासी होते ना स्वामी. हा एवढा दंडा असायचा बरोबर सर. तुम्हाला तर देव नाही, देवाचे देव आहे तुम्ही. संन्यासी हा देवाचा देव असतो, तुम्ही देवाचे देव आहे. मग तुम्ही कशाला विनाकारण माऊलीच्या मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं. म्हणले बाबा तुला नाही कळत. कळत नाही म्हणून तर विचारतो. मग आम्ही काय विचारतो, तुम्ही काय जायची गरज नाही ना. म्हणजे इकडं तिकडं विनाकारण मोकार फिरण्यापेक्षा माऊलीच्या मंदिरात गेलं तर काय. त्यांनी डोकं ठेवून बी देवाचं दर्शन नाही घ्यायचं. तो दंडा असतो ना, ते देवाच्या डोक्याला लावायचं, डोक्यावर ठेवायचं, हेच त्यांचं दर्शन. दंडी संन्यासाचा नियम काय आहे, हातात जो दंडा असतो देवाचं दर्शन नाही घ्यायचं, त्या डोकं नाही टेकवायचं. त्या संन्याशाने आपल्या हातातला दांडा त्या देवाच्या डोक्यावर ठेवायचा, निघाला. त्याला दंडक नाही, देवाचाही कशाचाही दंडक नाही त्याला. का तर तो ज्यावेळेस बीजामंत्र घेतो किंवा त्याचं संन्यास दिला जातो त्याला, त्यावेळेला स्वतःचा दावा स्वतः करावा लागतो. त्याला स्वतःचं मुंडन करून
आणि अंगावर ते संपूर्ण कपडे टाकून भिक्षा मागून येऊन स्वतः खावं लागतं. म्हणजे या देहाचं अस्तित्व त्याने त्याच वेळेला टाकलेलं आहे. देवाचं दर्शन हे शरीराच्या माध्यमातून होतं. प्रथम दर्शन कसं होतं देवाचं? हा, तुझे पाय किंवा माझे पाय, तुझी डोई, हा, आपलं डोकं. आपल्या डोकं खरं तर आपला वारसा देवाच्या पायाशी आहे आणि त्या आपलं डोकं त्या चरणावर समर्पित करावं. येथून या नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा. आपलं डोकं त्याच्या चरणावर ठेवल्याच्या नंतर परत काही मागू नये. ठेवून या पायी काही न मागणी. तुका म्हणे देहभाव. देहभाव देवाच्या पायावर ठेवून काही न मागणं. म्हणजे आपण आपलं डोकं देवाच्या चरणावर ठेवतो. मागणं न मागणं हा भाग पुढचा आहे. हा भाग कुठला आहे? पुढचा आहे. मग या संन्याशाने कसं दर्शन घ्यायचं? तर मी सांगितल्या पद्धतीने त्यांनी डोकं नाही टेकवायचं, दांडा टेकवायचा देवाच्या डोक्यावर. तर अशा प्रकारची जी भक्ती असते, संन्याशाची भक्ती वेगळी. हां, किंवा झाली संध्या संदेह माझा गेला, ही भक्ती वेगळी. का? तर आत्माराम हृदयी प्रगटला. ज्याची भक्ती करायची तो हृदयातच प्रगट झालाय, किंवा आता स्वतःच देव झाला. स्वतःच देव झाला. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. स्वतः देव झाला म्हणजे स्वतः देव होता येतं का? म्हणजे होता येतं. होता येतं का म्हणण्यापेक्षा देवच आहे ना, व्हायची काय गरज आहे? स्वतः कोण आहे? देवच आहे. म्हणजे नाशिवंत ते कसा देव होईल? हे संपूर्ण जगत जर देवरूप आहे, जर कणाकणात तो भरलेला आहे, जळीस्थळी भरला आहे, मग आमचं शरीर का त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? जिथं भगवान सांगतात की ममाई वंशो जीव लोके जीवभूत सनातन. प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. देव स्वतः म्हणतो. शास्त्रांनी वर हात करून सांगितलं, हात वर करून सांगितलं की संपूर्ण जगच देव आहे. विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव जर असेल तर आपण या विश्वातच येतो ना, विश्वातच मोडतो ना आपण. विश्वापेक्षा वेगळे आहे आपण. काही सगळंच देव असणार, सगळंच देव असणार. हा, बापूंना परवा एकाने चांगला प्रश्न विचारला, सब जगहों पे राम है तो राम मंदिर किसके लिए? सब जगहों पे देव राम है तो राम मंदिर किसके लिए? काय को ये चल रहा है ये सब? कशाला पाहिजे राम मंदिर? बापूजींनी सांगितलं, हवा तर सगळ्या संपूर्ण विश्वात आहे. हा, आणि आम्ही गाडी चालवतो त्यात बी हवा आहे. सगळे समांतर किंवा व्यापक दृष्टीने हवेचा विचार केला तर सगळी सारखीच हवा आहे. हा, पण आमच्या गाडीच्या टायरातली हवा गेल्याच्या नंतर एक विशिष्ट ठिकाणी जाऊन त्या टायरात हवा भरावी लागते. त्याप्रमाणे सगळ्या विश्वात राम आहे, पण विशिष्ट ठिकाणी राम तिथं जाऊन आमच्या अंतःकरणाची जरा भक्ती टाईट करावी लागते. असं आहे ना. म्हणून सगळीकडे देव आहे, देवाच्या बाबतीत काही नाही. मग सगळ्या ठिकाणी असणारा देव सगळ्याच ठिकाणी तो तसं काम करत नाही, आहे का नाही? सगळ्या लाकडामध्ये अग्नी असतो, पण ते लाकडं पेटवण्याकरता वेगळ्या अग्नीची गरज लागते. अग्नीत लाकडं अग्नी नाही का? हां, आहे. मग झालं तर टेकलं की पेटायला पाहिजे त्या लाकडाने. अग्नी आहे ना. शास्त्राने त्यात भाग पाडले, सामान्य आणि विशेष. सामान्य रूपाने अग्नी सगळ्या लाकडात आहे, विशेष रूपाने प्रकट झाल्याच्या नंतर तो कार्यान्वित होतो, आहे का नाही? पूर्वी जंगलाला आग लागायची, कोणी पेटून द्यायचं का? नाही. आता हे डोंगरातून रस्ते गवतं वगैरे, डोंगराला आग लागते वगैरे,
कोणी आपलं सिगारेट ओढताना रस्त्याच्या कडेला टाकलं ते आपलं पिटत जातं. पण ज्यावेळेस मोठ्या जंगलाला आग लागते त्यावेळेस ती आग कोणी लावलेली असते? कुणीच लावलेली नसते. कुणी लावले म्हणायचं ठरलं तर ते वायूपर्यंत जातं. वायूने लावलेली आग, वायूने लावलेली आग म्हणजे कसं काय, जंगलात झाडं असे चिटकलेले असतात, काही वाळले असतात, काही ओले असतात. 2 वाळलेले लाकडं वाऱ्याच्या झोकाने असे हलायला लागले आणि लाकडावर लाकूड घासून घर्षण होऊन तिथं अग्नी तयार होते. म्हणजे अग्नीला विशेष प्रकाराने प्रगट व्हायचं असेल तर तिथं घर्षण व्हावं लागतं. तशा आपल्या हृदयातला राम जागा करायचा असेल किंवा प्रगट करायचा असेल तर तिथे विचाराचं मंथन झालं पाहिजे, विचाराचं घर्षण झालं पाहिजे. त्या विचारातून तो निर्माण होतो आणि संपूर्ण जगत नंतर भक्तिमय होतं, त्या माणसाला देवमय होतं. आहे का ना? आपण सगळे भक्तांचे उदाहरणं बघतो. जो स्वतः देव झाला त्याला सगळं जगत देव झालं. सगळं जग तो देवरूपाने पाहतो. शेजारी बसलेल्या माणसाला समजत नाही सगळं देव. शेजारी बसलाय ना, किती अंतर आहे, दोघांचं सारखं असावं ना. एक जग देवरूप पाहतो तर एक शरीर मी देह म्हणतो. एक देहाला देव म्हणतो आणि एक दुसरा शरीराला देव म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्यात चालतात. तर अशा प्रकारे प्रगट होण्यासाठी, भगवंताला प्रगट होण्यासाठी एक विशिष्ट पारमार्थिक विचाराची गरज आहे. मग महाराज ते पारमार्थिक विचार, संपूर्ण माणसं त्या पारमार्थिक विचाराने प्रेरित व्हावे, त्यांच्या आतला देव जागा व्हावा, ते ईश्वरनिष्ठ व्हावे. ईश्वरनिष्ठ व्हावेत, नुसतं एकच नाही तर याच्या थवेच्या थवे निर्माण व्हावेत. जसे पाखराचे थवे असतात असे ईश्वरनिष्ठांचे थवे निर्माण व्हावेत. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता, भेट तू या भूता. अशा प्रकारचा विचार या सगळ्या लोकांना मिळवून जावा. सगळ्या माणसांचं अंतःकरण भक्तिमय व्हावं, ईश्वरमय व्हावं. अविरत अनवरत रात्रंदिवस रात्रंदिवस देवाचा विचार डोक्यात असावा. तुकाराम महाराज नाही का म्हणत, क्षणोक्षणी हाची करावा विचार. कशा करता? तरावया पार भवसिंधू. भवसिंधू पार करण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करावा. क्षणाक्षणाला विचार करावा. माणसं विचाराने विचार करून 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 त्याचा BP वाढतो आणि डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर म्हणतो टेन्शन सोड. काय म्हणतो? माझ्या गोळ्याची गरजच नाही तुला. ते काय टेन्शन सोडत नाही. हां, त्या पोपटासारखं होतं. पोपटाला शिकवलेलं असतं, तसं डॉक्टर शिकवतो तसं त्या पोपटाला शिकवलेलं असतं. पोपटा पिंजऱ्याच्या बाहेर जाऊ नये, गेला तर जंगलात लांब जाऊ नये. जवळच्या जवळ आपली भरारी मारून यावं, पण जंगलात लांब जाऊ नये. गेला तरी झाडावर बसू नये. झाडावर बसला तरी त्या फाशे पारद्याने जिथं फासाट लावलेला असतो, नलिका यंत्र लावलेलं असतं, त्याच्यावर बसू नये. त्याच्यावर बसला तरी काही हरकत नाही. हां, ती नळी फिरत असते. फिरल्याच्या नंतर तू उलटा होशील आणि उलटा जरी झाला तर तू नळीला धरले, नळी तुला धरलेली नाही. नळीने तुला धरलेलं नाही, कारण ते नलिका यंत्रच असं असतं. ते पोपट बसलं की असं उलटं होतं. पोपटाचं खाली डोकं आणि वर पाय. पोपटाला वर बघायची कधी सवय नसते. सतत वर गेल्यावर ते खाली बघतं आणि वर डोकं आणि खाली पाय, का वर पाय आणि खाली डोकं झाल्याच्या नंतर ते बघतं, म्हणतं बाबा 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 आता किती खोल आहे. माझे जर पाय सुटले तर मी मरून आपटून मरेल, फार पाताळात जाईल मी. म्हणून त्या नळीला पक्क धरतं. मालकाने शिकवलेलं असतं, तू नलिकेला धरलेला आहे, नलिकेने तुला धरलेलं नाही. सोडलं की मोकळा असं म्हणत म्हणत पोपट उडत असतो, जंगलात जात असतो, झाडावर बसत असतो, त्या नलिका यंत्रावर बसतो.
आणि बसल्याच्या नंतर नलिका यंत्र फिरतं आणि फिरल्याच्या नंतर पोपट म्हणत असतो, पोपटा तू नलिकेला धरलेला आहे, नलिकेने तुला धरलेलं नाही, सोडलं की मोकळाच्या मोकळा असं बोलत असतो. पण नलिकेला पकडून म्हणत असतो, कधी तो नलिकेला सोडतच. मग तो फाशेपारती झाडावर चढतो, ते नलिका यंत्र काढतो. काढायला लागल्याच्या नंतर नवीन फाशेपारत्याला माहीत नसतं, जुन्या फाशेपारत्याला माहीत असतं की आता हे कशानेच सुटणार नाही, याला जाणारच नाही, पोपट सोडणारच नाही नळीला. मग ते यंत्र सोडतो, त्या यंत्रासहित पोत्यात टाकतो. पण नवीन फाशेपारती त्याला बाजूला ओढायला बघतो, बाजूला ओढायला बघतो. पण ते पोपट काही त्या नळीला सोडत नाही. त्याच्या डोक्यात एकच, सोडलं की मेलो, सोडलं की मेलो, पडलो मेलो, मी जगणार नाही, म्हणून ते सोडितच नाही नळीला. मग माऊली म्हणतात, न सोडिता नेला तोडून आणला. त्या ढाक्या अशा पक्क्या धरलेल्या सोडितच नाही तो पारधी. मग घरी आणल्याच्या नंतर कोयता घेतो, एक लाकडावर त्याचे पाय आणि हे ठेवतो आणि ते पाय तोडतो, तवाच बाजूला. असं माणसं पोपटपंची करायला लय भारी असतात. काय आपणच देव आहे. तर आमची तर काही दारू पिणारी माणसं आहे, ते जर बोलायला आले तर आपलं कीर्तन फिक्कं पडेल. आणि ते आपल्याला सांगत असतात दारू वाईट आहे. काय खरं आहे जीवनामध्ये, भक्ती करावं माणसाने, पंढरपूरला जावं, दर्शन करावं, ते कोणाला सांगतात? आणि दारू पिऊन सांगतात ते. काय जीवनात खरं, काय करतो कशाला? म्हणून सगळ्याला माहीत असतं, पण कुठेतरी संत विचाराची गरज, शास्त्राची गरज आहे. संत आणि शास्त्र जर नसते तर जग कुठल्या स्तराला गेलं असतं सांगता येत. शास्त्र निर्माण झालं वेदातून. वेदाला संताचा एक गुण जमला नाही, वेदाला संतांचा एक गुण जमला नाही. वेद खूप बोलला, खूप बोलला, इतका बोलला, इतका बोलला, वेदा इतकं कुणीच बोललं नाही. बोललं वेद भरपूर बोल, वेद अनंत बोलला. आणि ज्यावेळेस जगाला उपदेश करायचा आहे, म्हणजे त्याला कळलंय वेदाला, त्यावेळेस तो गप्प राहिला. इतका बडबड करणारा वेद गप्प, तोही अंधुरणा तळवटी दडे येरू नीती नेते म्हणून पोहडे. तो शांत झाला. अगोदर एवढा वेद बडबड करणारा, माऊली म्हणले अचानक शांत झाले, याला कोणी इंजेक्शन दिलं? ज्या वेळेस तो बोलत होता त्यावेळेस देव त्याला कळलाच नव्हता, आणि ज्या क्षणाला त्याला देव कळला त्यावेळेस तो त्याने बोलायचंच बंद केलं. आता बोलणे नाही, बोलणे नाही, म्हणून शांत राहा. देवाचं स्वरूप माणसाला कळाल्याच्या नंतर तोही मनुष्य बोलतच नाही. बरेचसे भक्ती मार्गाला लागलेले माणसं, तुकाराम महाराजांनी त्यांचा निषेध केला आहे. खरं तर महाराज म्हणतात की डोंगरात, राना, वनात, गिरी कपाटात जाऊन बसलेले माणसं देवासाठीच बसले ना. त्यांना ज्यावेळेस कळाला ते तिथंच त्यांनी देह सोडून दिला, संपला विषय. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात मुनी मुक्त झाले पण स्वतःच तरले, त्यांचा जगाला काय उपयोग आहे? जगाला काय? आप तरे उसी कोण भलाई. कबीर महाराज म्हणतात स्वतः तरुण गेला त्याचं काय मोठेपणा आहे? मनुष्य देह मिळाला याचा अर्थ तो उद्धारासाठीच तुम्हाला मिळाला आहे. काय त्यात काय महत्त्व काय? जनावराच्या देहात जाऊन भक्ती करून मुक्त व्हायला पाहिजे. होता येतं? नाही होत आहे. मनुष्य देहाचं महत्त्वच भक्तीत आहे किंवा देवप्राप्तीत आहे. अगोदर देवप्राप्ती, नंतर मग बाकीचं तत् अनुषंगाने बाकीचं काय येईल ते काय. जे वाट्याला जे कर्म आलं ते कर्म आले भागा ते करी तू, नाही का? जे कर्म शिल्लक आहे किंवा जे पाठीमागचं प्रारब्ध वशात जे काही घडतंय आपल्या आयुष्यामध्ये ते भगवंतावर सोपवावं आणि भक्ती करत राहावी. प्रत्येकाला उद्धार होण्या इतकं आयुष्य दिलं आहे देवाने.
एकही तक्रार नाही देवाकडे, असे देवा मी आता उद्धाराच्या मार्गावर होतो, पण तू माझं आयुष्य संपल्यामुळं तो उद्धार अर्धाच राहिला, आता कसं काय करायचं. तो दावा ठोकतो देवाच्या कोर्टात, माझं आयुष्य अपुरं राहिल्यामुळे, अपुरं मिळाल्यामुळे मला उद्धार पूर्ण करता नाही आला. देव म्हणता असं का, मग जा परत, तुला पहिल्यापासून डबल चान्स. भ्रष्टयोगी काय प्रकार आहे, भ्रष्टयोगाचा काय प्रकार आहे. जे धूम्र मार्गाने गेले, 8वा अध्याय सांगतो, धूम्र मार्गाने गेले त्यानंतर तो पुनरागमन होतं त्याचं, पुनरावर्तीन अर्जुना. ते परत येतो आणि परत आल्याच्या नंतर बाळपणीच सर्वज्ञतावर येत आहे. आता आपल्या आळंदीला बरेचसे लोक, महात्म्यांची एक पद्धत आहे बोलण्याची, एखादा असं लहानच लय परमार्थ करायला लागलं की म्हणतात हे भ्रष्टयोगी. हे काय योग भ्रष्ट आहे, योग भ्रष्ट आहे, योग भ्रष्ट आहे म्हणून लहानपणीच त्याची सुरुवात झाली. परवा डॉक्टर साहेबांनी एक दिलं तर ह्याला व्हॉट्सअपला टाकला होता एक व्हिडिओ, त्याच्यापेक्षा लहान पोरगं होतं आणि ते प्रत्येक मूवी म्हणून दाखवायचं, प्रत्येक 18 अध्याय पाठ त्याचं. आहे ना, कुठलंही विचारलं जाऊ, 10-12 वर्षात ज्ञानेश्वरी पाठ करणं योग भ्रष्टाचार तर काय म्हणायचं. मानवी बुद्धीला शक्य नाही, म्हणजे अशा प्रापंचिक बुद्धीला शक्य नाही. बुद्धीसा पार्थ तामसी हे नाही, राजेशी पण नाही, बुद्धीसा पार्थ सात्विकी. जन्मतः सात्विक बुद्धी सत्वगुण निर्माण करून किंवा सात्विक दृष्टीने ते कर्म करायला लागतं. काल सांगितल्याप्रमाणे योगभ्रष्ट, पहिल्या दिवशी सांगितलं गुरुकृपेचं महत्त्व तुम्हाला. योगभ्रष्ट, त्रोटकाचारी, योगभ्रष्ट. त्याप्रमाणे हा मनुष्य देह आपल्याला देवाने भक्तीसाठी दिलेला आहे. म्हणून मनुष्य देहाचं महत्त्व कोणी विचारलं तर फक्त उद्धार करून घेणे एवढंच महत्त्व आहे नरदेहाचं. आणि माणसं ते सोडून बाकीचं सगळं करतात, तेवढंच करीत नाहीत. म्हणलं एक नाही केलं तर काय होतं, बाकीचं सगळं आम्ही करतो. म्हणलं काय करता, प्रपंच करतो, शाळेत जातो, शिक्षण घेतो, चांगलं शिक्षण घेतो. चांगलं शिक्षण बघा, म्हणलं आमच्या पोराने काय शिक्षण घेतलं, एवढं चांगलं केलं, शेजाऱ्याची एकाची बी जमीन ठेवली नाही, सगळ्या घेतल्या. एवढं शिक्षण घेतलं आणि काही देत नव्हते तर मारून घेतल्या, आणि काहीतरी मारायला बी मग ते कमी पडत होते, आम्ही कमी पडलो तर मग कायद्याने घेतल्या. इतका हुशार आमचा पोरगा, आणि काय झालं, एक भक्ती नाही केली म्हणून लाखो माणसाच्या मुंड्या मोडल्या, लाखो माणसाचे खून केले, लाखो माणसाला त्रास दिला, एवढे कामं केले, अजून काय करायला पाहिजे. इतकी संपत्ती मिळवली, एवढा लौकिक मिळवला, मंत्री पण झाला. अरे मंत्री झाला म्हणून उद्धार होत असतो का कुठं. मंत्री झाला. तुकाराम महाराज म्हणले की राज्यांती नरक, राज्यांती नरक. एक चरण आहे बघा तुकाराम महाराजाचं, रंक होती राजे यमाची या घरी, आचरणेवरी नाही म्हणून. यमाच्या घरी राजे रंक होतात. यमाला काय करायचंय, तो कोण होता ते, तो म्हणतो जीव, फक्त तुला जीव या दृष्टीने बघतो. तसं तुकाराम महाराजाचं एक धाडशी वाक्य आहे शिवाजी महाराजांच्या काळामधलं, आता ते शिवसैनिकाला पचणार नाही ते वाक्य बोलून दाखवलं. तुकाराम महाराज म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा समानची जीव. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस, तुमच्या पैशाच्या अडक्याची मला गरज नाही. मला जर काय पाहिजे असेल तर देवाचा दास म्हणून घ्या. दास म्हणलं याचीच मला आशा आहे. गंध लावा, माळ घाला, एकादशी धरा, देवाची भक्ती करा, यात मी तुमचा रंक होईल, मी तुमचा दास होईल. अशा पद्धतीने मला काय करायचं आहे, किती मोठा असला तर जीवच आहे. जीव मुंगीत तरी जीव, आणि माणसात तरी जीव, हत्तीत तरी जीव. एक त्या हत्तीच्या जीवाची उपाधी मोठी आहे आणि मुंगीच्या जीवाची उपाधी लहान आहे. कोरोनाच्या जीवाची काय ते शास्त्रज्ञ म्हणतात तो जीवच नाही, निर्जीव आहे. एक बुरशी नावाचा प्रकार आहे. तो शरीरात प्रवेश केला की संपूर्ण शरीराला बुरशी रूप करून टाकतो, जे खराब करतो. तुमच्या श्वसनक्रियेवर जास्त तो आक्रमण करतो.
आणि श्वासच बंद करून टाकतो, परिणामी मनुष्य मरतो. हा, यमाला काय करायचं आहे? कोण कसंही असलं तर जीवच आहे, जीवच आहे. आणि शास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर 17 तत्व, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी, झाला जीव. यमाला एवढंच माहिती आहे कोण किती मोठा होता याचं त्याला काही घेणे देणं नाही. कुणी किती कमवलं तुझं तू बघ, तू काय केलं याच्यावर मी तुला शिक्षा देणार आहे. तर ते गरुड पुराण सेपरेट याच्यावर झालं, कर्मावरच झालं सर. वाचलं असेल तुम्ही, बहुतेक माणसं वाचित नाहीत गरुड पुराण. हा हो, दिले ते काय काय दोष येतात गरुड पुराण वाचल्यावर दोष येतात. असं काय पुराण आहे. आपण पुराण म्हणल्याच्या नंतर पुराण, आता पुराण असेल किंवा पुराण असेल, अद्वयम बद्वयम हे असे पुराणाचे नाव सांगितलं. आणि भागवत महापुराण, भागवत काय महापुराण, असे पुराणं असतात. त्यात सांगितलं की जीवाला काय काय होतं, केलेल्या कर्माचे भोग कसे होतात. जर रंक होती राजा यमाची अगरी, किती मोठा असला, उपाधी मोठी असली म्हणून जीव मोठा होत नाही. जीव लहान नसतो, जीव लहान नसतो, जीव मोठाही नसतो. सगळ्याचा जीव सारखाच असतो, सगळ्याचा जीव सारखाच असतो. म्हणून अशा भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण विश्व ओतोप्रोत भरावं. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. या भूमंडळामध्ये, भूमंडळ, आता आपण काल जरा उलटपालट विचार केला होता की हे जग संपूर्ण खोटेपणातून निर्माण झालेलं आहे, नश्वर आहे. शास्त्र पहिला या जगताच्या उत्पत्तीवर घाव घालतं. वेदांत शास्त्र हे जगताची उत्पत्तीचा विचार करतं आणि जगाची उत्पत्तीचा विचार केल्याच्या नंतर म्हणतं हे झालंच नाही, हे होतच नाही. हे असलं तरी सगळं ईश्वर रूप माना, आणि ईश्वर रूप मानायचं नसेल तर सगळं खोटं माना. हां, ईश्वर रूप मानलं तर ते तुम्हाला बाधित नाही. जसं 2 सृष्टी असतात, एक मानसिक सृष्टी आणि एक ईश सृष्टी असते. ईश्वराची सृष्टी माणसाला कधीच त्रास देत नाही, की त्याच्या पद्धतीने चाललेली असते. पण मानसिक सृष्टी माणसाला नरकात घातल्याशिवाय सोडत. सांगत असतो, मुलगा मेल्याचं दुःख आहे का आपला मेल्याचं दुःख आहे? आपला मेल्याचं दुःख आहे, मुलगा मेल्याचं दुःख. माणसं मेल्याने माणसाला कधीच दुःख होत नाही. आता म्हणले 4000 माणसं मेले, ते कुठं त्या ह्याला स्फोट झाला, काल स्फोट झाला बाहेरच्या देशामध्ये. इतका भयंकर स्फोट होता तो, ते RDX इतके साठून ठेवलेले होते. तरी ते राजधानीचं नाव माझ्या डोक्यात नाही आलं, ते लक्षात नाही, की तिथं मला वाटतं 1750 टन RDXचा साठा होता. आणि त्याला आग लागली. 2 स्फोट झाले, 2. त्याचे किती स्फोट झाले? 2. पण 250 किलोमीटरपर्यंत हादरा जाणवला, इतका भयंकर स्फोट होता. त्या देशाची राजधानी आहे ती, त्या राजधानीमध्ये एकाही बिल्डिंगला काच राहिली नाही, चिंध्या होऊन खाली पडले. असे किती माणसं मेले, आपल्याला काही दुःख आहे का आता? हा, आपण एवढंच म्हणतो एवढे माणसं मेले, एवढं आपण दुःख साजरं करतो. पण ज्यावेळेस तो प्रसंग आपल्या जवळ येतो त्यावेळेस माणसाला दुःख होतं. माणूस मेल्याचं दुःख नाही, मनातला माणूस मेल्याचं दुःख आहे. आपला मेल्याचं दुःख आहे, मनातला म्हणजे आपला मेल्याचं. म्हणून महाराज म्हणतात की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्तीचं रोपटं लागावं, असं त्याला मंगळाने त्याला असं ऊर्ध्व मोठं मोठं करावं, मंगळ असावं, त्याला पोषक वातावरण असावं. भक्तीचं वातावरण असतं, पण एखाद्याच्या अंतःकरणात भक्तीचं रोपटं निर्माण बी होतं, पण मंगलमय वातावरण नसल्यामुळं ते रोपटं करपून जातं. भागवताच्या सुरुवातीला बघा वर्णन केलेलं आहे. भक्ती लुळी होऊन पडली होती, भक्तीचे 3 पाय मोडले होते. इथं ज्ञान, वैराग्य आणि धर्म हे तिन्ही लुळे होऊन पडले होते, पण तिला काही करता येत नव्हतं. कशाने लुळे झाले? तर वातावरण सगळं, लोक भ्रष्टाचार करायचे, लोक अनाचार करायचे, स्वैरवर्तन करायचे. मग वैराग्य काय, ज्ञान काय, धर्म काय कोणाला माहीतच नव्हतं.
अशा पद्धतीने वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर तिथं भक्ती जरी निर्माण झाली तर भक्तीचं रोपटं करपून जातं. म्हणून त्या भक्तीला वर्धमान होण्यासाठी थोडं वातावरण चांगलं लागतं. ठीक आहे ना, वातावरण चांगलं लागतं. ते वातावरण चांगलं देवा, मंगळ तिथं मंगळाचा वर्षाव कर, ईश्वर निष्ठाची मांदियाळी तयार कर आणि अनवरत सतत सतत सारखा अविरत तिथं मंगळाचा वर्षाव करत राहा, असे मौली आपल्या श्रीगुरूंच्या चरणावर प्रार्थना करतात आणि या ठिकाणी थांबतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.